नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ तंत्रे आणि स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे हिमांशु बदे। याने रिसेंटली रेल्वेची एग्जाम दिली आणि हा भारतामध्ये चौथा आणि महाराष्ट्रामध्ये पहिला आलाय। तर आजच्या व्हिडिओमध्ये याची जर्नी सांगणार आहे, यांनी कशा प्रकारे रेल्वेची एग्जामची तयारी केली। आणि मित्रांनो, सांगायला खूप आनंद वाटतो की हिमांशुने लोकसेवा आयोगाची परीक्षा सुद्धा क्लिअर केलेली आहे। लोकसेवा आयोगाची एग्जाम आणि रेल्वेची एग्जाम त्यांनी क्रॅक केली, तर नक्कीच त्याला त्याचे मेहनतीचे फळ मिळाले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचे, तो भारतामध्ये चौथा तर महाराष्ट्रामध्ये पहिला आलाय। तर तो त्याची लाईफची जर्नी आपल्यासोबत शेअर करणार आहे। तर मी हिमांशूला रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्याची सुरुवातीपासून जर्नी आपल्याला सांगावी। नमस्कार मित्रांनो, माझे नाव हिमांशु हरिचंद्र बडे, राहणार शहादा, जिल्हा नंदुरबार। माझे शिक्षण BCom झाले असून MPSC एक्झाम का केली, माझ्या घरच्यांच्या आईवडिलांच्या सर्वांचं स्वप्न होतं की मोठं चांगला अधिकारी व्हावा, चांगल्या मोठ्या पदावर काम करावा, जेणेकरून सर्वांचे व्यवस्थित होईल। तर त्याच्यासाठी मी नाशिकला 16 जुलै 2018 रोजी नाशिकला स्पेक्ट्रम अकॅडमी येथे भेट दिली। तिथले मला त्यांचं मॅनेजमेंट, तिथला शिक्षणाचा स्टाफ, शिक्षक वर्ग वगैरे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट वाटलं। त्याच्यामुळे मी तेथे ॲडमिशन घेतले 16 जुलै 2018 रोजी। शिक्षकांचं मार्गदर्शन लाभले व त्या मार्गदर्शनाच्या खाली मी आज रेल्वेच्या याच्यात भारतामध्ये चौथा व महाराष्ट्रामध्ये पहिल्या रँकला आहे। माझी दिल्ली येथे 17 सप्टेंबर 2019 रोजी तिथे जॉईनिंग आहे। सकाळी 7ला क्लासला जायचो, सकाळी 7 क्लासला 11 वाजेपर्यंत क्लास लेक्चर असायचे, त्याच्यानंतर 12 नंतर मी लायब्ररीला बसायचो व घरी गेल्यावर रूमवर पहाटे 4 वाजेपर्यंत मी स्टडी केला। याचा फायदा मला या लोकसेवा आयोगाचा एक्झाम MPSC मध्ये सुद्धा मिळाला व रेल्वेमध्ये बी मिळाला। UPSC MPSC हे जास्त काय हार्ड नाही, लोकांच्या नजरेत आहे ती खूप जास्त अभ्यास करावा लागतो की हे होतं का नाही होत, की एवढे ते काय नाही, केल्याने सगळं होतं। एक आहे संघर्ष करा। अपयश एकदा तुम्ही नापास झाले ना, परत असं आपल्याला असं वाटतं की आपण एक्झाम नाही होणार, आपल्याने काय होणार नाही, असं तसं, जाऊ द्या दुसरं करा। एकदा जर नापास झालो दुसऱ्या वेळेस परत द्यायची, परत दुसऱ्या वेळेस नापास झालो परत तिसऱ्या वेळेस द्यायची, 1-2 नाही पण चौथ्या वेळेस तरी पास होणार ना। तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला फळ नक्की मिळेल। तसेच तुम्हाला सांगू इच्छितो, स्पेक्ट्रम अकॅडमीने दिल्लीची फॅकल्टी महाराष्ट्रात आणून दिल्लीच्या फॅकल्टीजने आम्हाला मार्गदर्शन केले। मला स्पेक्ट्रम अकॅडमीचे फायदे झाले की तिथले वेगवेगळे म्हणजे चांगल्या तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले, अतिशय उच्च दर्जाचे तिथे नोट्स मिळाले मला व तिथले मॅगझिन अतिशय चांगल्या प्रकारचे मॅगझिन आहे, जेणेकरून ते आपण MPSC UPSC बँकिंग व इतर कोणत्याही पदासाठी आपण ते मॅगझिन यूज करू शकतो। त्या मॅगझिनमध्ये आपल्या महाराष्ट्रातले नाही तर ऑल भारतातल्या त्याच्यात घडामोडी आपल्याला मिळतात। त्याचाही भरपूर फायदा मला या एक्झाम क्रॅक करण्यासाठी झाला। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ह्या मॅगझिन अतिशय चांगल्या प्रकारचे आहे। आपण या मॅगझिनमध्ये आपल्याला महाराष्ट्रातले नाही तर ऑल भारतातलेच आपल्याला माहिती मिळू शकते, चालू घडामोडी मिळू शकते। अतिशय चांगल्या प्रकारचे त्याच्यात बेसिक कन्सेप्ट सगळं क्लिअर होतं। या मॅगझिन संपूर्ण भारतामध्ये अवेलेबल आहे, ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण। तुम्हाला सर्वांना पुढच्या आयुष्याच्या शुभेच्छा देतो व काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुम्हाला जर डेली करंट अफेअर्सचे अपडेट जर पाहिजे असतील, फेसबुकवर स्पेक्ट्रम अकॅडमी पेज लाईक करा व तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारचे अपडेट मिळतील।